यावर्षी आम्ही ठरवले, यावर्षी मे महिन्यामध्ये कुरवपूरला जायचे. आणि हो, तसंच झालं. असं म्हणतात, जेव्हा तुम्हाला देव स्वतःहून बोलवत नाही दर्शनासाठी, तेव्हा तोपर्यंत तुमचे दर्शन काही होत नाही. बरोबर आहे. आम्ही बऱ्याच वर्षांपासून ट्राय करत होते मी कुरवपूरला जाण्याची, पण यावर्षी योग आला. कुरवपूरला गेल्या गेल्या आम्ही श्रीपाद श्री वल्लभ यांच्या आश्रमामध्ये एक रात्र राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही मंदिराकडे जायचं ठरवलं. सकाळीच निघालो 8-8:30 वाजता, कारण मंदिर कृष्णेच्या दुसऱ्या टोकाला होते. कृष्णेचे पात्र खूप मोठे आहे, त्यामुळे इथे बोटीनं जाण्याशिवाय पर्याय नव्हता. असे ऐकले होते मी की या कृष्णेच्या पात्रामध्ये मगरसुद्धा आहे. आणि हो, 2 मगरींचे आम्हाला दर्शन झाले. थोडीशी भीती वाटली, पण आम्हाला दर्शन महत्त्वाचे होते, त्यामुळे आम्ही पुढे निघालो. पुढे वाटेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2 वेळा बोट बदलावी लागली, कारण मे महिन्यामध्ये पाणी नव्हते कृष्णेच्या पात्रामध्ये, त्यामुळे एक बोट पूर्ण तिकडे जात नव्हती. मग 2 बोटी करून आम्ही शेवटी मंदिरापर्यंत पोचलो. आणि मंदिरामध्ये पोचल्या एक वेगळीच एनर्जी मिळते. इथील मंदिर खूप छान आहे, स्वच्छता खूप आहे आणि श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती मस्त एकदम छान तुमच्यामध्ये चैतन्य निर्माण करते. दर्शन छान झाले, आश्रमही छान होता. सगळी ट्रिप आमची छान झाली.